आपण पुन्हा आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, TRTI किंवा बार्टीचे जे विद्यार्थी असेल पोलीस मिलिटरीसाठी ट्रेनिंगला, तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा एक नवीन अपडेट आलेली होती। आपल्याला बँक अकाउंट नंबर अपडेट करायचा होता किंवा कन्फर्मेशन करायचे होते आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक नवीन अपडेट त्यासारखी आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला त्या अपडेटमध्ये आपल्याला किट कन्फर्मेशन करायचं आहे। किट म्हणजेच आपल्याला जे आपली अकॅडमी असते तिथून आपल्याला कोणकोणते साहित्य भेटलेले आहे, आपल्याला पुस्तकं, वह्या, टी-शर्ट, शूज जे साहित्य असेल ते तुम्हाला भेटले आहे की नाही, तर त्याचीच अपडेट आपण या ठिकाणी द्यायची आहे। तर ते आपण कशा पद्धतीने करायचे आहे प्रोसेस, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ भेटत राहणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। आपला रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड जो आहे तो एंटर करून त्यानंतर आपल्याला सिम्पली कॅप्चा फिलअप करायचा आहे। जसे आपण कॅप्चा फिलअप करू, आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन भेटतील। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, पहिल्यांदा आपल्याला अपडेट बँक डिटेलचा एक ऑप्शन आलेला होता, ज्यामध्ये आपल्याला बँक अकाउंट नंबर आणि आपले नाव, ब्रांच वगैरे अपडेट करायचे होते। त्यानंतर सेकंड ऑप्शन आलेला होता आपल्याला व्ह्यू पेमेंट डिटेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जी पेमेंट DBT येणार आहे, तर त्या DBTचे संपूर्ण हिस्ट्री या ठिकाणी आपण चेक करू शकणार आहे। आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक अपडेट देण्यात आलेली आहे, किट कन्फर्मेशन। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जी किट भेटलेली आहे आपल्या अकॅडमीकडून, तर ती किट आपल्याला खरंच भेटली आहे की नाही, तर ते TRTI या ठिकाणी सर्वे करत आहे। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी किट कन्फर्मेशन या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला किट व्हेरिफिकेशन सेक्शन दिसेल। तर या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट नेम दिसणार आहे, त्यानंतर कॅन्डिडेट PRN नंबर दिसणार आहे, आपण जो ॲप्लिकेशन केला होता त्याचा। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो आपण स्कीम नेम दिलेला आहे, फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग फॉर पोलीस एक्झामिनेशन। तर तुम्ही ज्या स्कीमसाठी अप्लाय केला असेल ॲप्लिकेशन, तर त्याचे या ठिकाणी स्कीम नेम दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट कोल्हापूर। तर माझे विद्यार्थी आहे, तर त्यांनी या ठिकाणी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आहे, तर ते या ठिकाणी दिसणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या अकॅडमीमध्ये जे ट्रेनिंग आहे ते घेत आहे, तर ते आहे युनिक अकॅडमी कोल्हापूर। तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार। आणि त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यावर आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे, उपरोक्त नमूदप्रमाणे मी पोलीस सैन्य पदाच्या स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी या योजनेचा लाभ घेत असून स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत मला खालीलप्रमाणे साहित्य व साधनसामग्री म्हणजेच किट प्राप्त झाली आहे। तर मित्रांनो, तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहेत, ट्रेनिंग घेत आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला किट भेटलेली आहे। तर ती किट खालीलप्रमाणे आहे, म्हणजेच काय, तर या ठिकाणी टी-शर्ट तुम्हाला 2 नग भेटले असेल, तर त्याचे रंग वगैरे दिलेले आहे, ग्रे, नेव्ही ब्लू, ऑरेंज, येलो यापैकी कोणताही एक रंग, म्हणजे तुम्हाला जे टी-शर्ट दिले असेल तर त्यांच्या या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे। टी-शर्टवर आदिवासी विकास विभाग, शासन आणि आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांचा अधिकृत लोगो असावा। तर अशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी टी-शर्ट दिलेली असणार। आणि त्यानंतर आहे 2 नंबर पॅन्ट 2 नग। तर तुम्हाला पॅन्टसुद्धा या ठिकाणी 2-2 दिले असणार आणि त्यांचे कलर असणार आहे ऑरेंज किंवा ब्लॅक, यापैकी कोणताही एक रंग टी-शर्टच्या रंगाला साजेसा असावा। म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला टी-शर्ट दिली असेल, तर त्याचप्रमाणे रंग मॅच होणार अशा पद्धतीचा तुम्हाला पॅन्टसुद्धा दिला जाणार आहे। त्यानंतर 3 नंबरचा आहे ट्रॅक सूट 2 नग। तर मित्रांनो, तुम्हाला ट्रॅक सूटसुद्धा दिले असणार, ग्रे किंवा नेव्ही ब्लू यापैकी कोणताही एक रंग असेल। ट्रॅक सूटचे कापड सुपर पॉली फॅब्रिक प्रकारातले असावे। तर अशा पद्धतीचे तुम्हाला ट्रॅक सूट या ठिकाणी दिलेली असणार आहे। आणि त्यानंतर 4 नंबरचा आहे शूज 2 जोडी द्यायला पाहिजे तुम्हाला अकॅडमीकडून। तर या ठिकाणी पाहू शकतो प्रकार आहे उत्कृष्ट दर्जाचे व टिकाऊ पंचिंग प्रकारातले स्पोर्ट शूज मोज्यासह सक्स
असावे, जेणेकरून प्रशिक्षणार्थींना शारीरिक सुरावा दरम्यान दुखापत होणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी जे आपण प्रॅक्टिस करतो तर त्यामध्ये आपल्याला बेस्ट रिझल्ट यायला पाहिजे। आपल्याला पायांना किंवा इंजरी व्हायला नको, म्हणून त्यासाठी या ठिकाणी बेस्ट शूज क्वालिटी या ठिकाणी देणं बंधनकारक केलेलं आहे TRTIने। आणि 5 नंबरचा ऑप्शन आहे आपल्याला पूर्व प्रशिक्षण योजनेच्या सुधारित अभ्यासक्रमाचे पुस्तके, वह्या, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य दिलेले आहे। तर आपल्याला पेन, वह्या, पुस्तके, नोट्स वगैरे तुम्हाला तुमच्या अकॅडमीकडून दिलेले असणार आहे। तर त्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी ही संपूर्ण माहिती तुम्हाला रिसीव झालेली आहे तुम्हाला TRTIकडे कन्फर्म करायचं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, उपरोक्तप्रमाणे सर्व अभ्यास साहित्य, स्पर्धा परीक्षा आणि मासिक पुस्तके किंवा क्लास नोट्स सर्व बाबी निःशुल्क स्वरूपात मला प्राप्त झालेल्या असून माझी कोणतीही हरकत नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी जसे तुम्ही ॲक्सेप्ट कराल तर तुम्हाला तुमची जी संपूर्ण किट आहे तर ती किट तुम्हाला या ठिकाणी रिसीव झाले आहे असे या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सिम्पली आय ॲक्सेप्ट या ठिकाणी चेकबॉक्स करायचा आहे। जसे तुम्ही आय ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक कराल तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। आर यू शुअर, डू यू कन्फर्म द रिसिप्ट ऑफ ट्रेनिंग किट। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी विचारलं जात आहे की तुम्ही खरंच ट्रेनिंग किट जी आहे ती तुम्ही रिसीव केली आहे का। तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे येस आय कन्फर्म आणि एक ऑप्शन आहे कॅन्सल। तर सिम्पली तुम्हाला किट जर भेटली असेल तर तुम्ही येस आय कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा, आणि भेटली नसेल तर तुमच्यावर डिपेंड आहे तर ते काय करायचं आहे ते। तर तुम्ही या ठिकाणी येस कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येस कन्फर्म या ऑप्शनवरती जसे क्लिक कराल तुम्हाला कन्फर्म किट रिसीव हा एक ऑप्शन येईल। तर त्यावर सिम्पली क्लिक करायचं आहे आपल्याला कन्फर्म किट रिसीव या ऑप्शनवरती, आणि त्यानंतर तुम्हाला एक OTP रिसीव होईल, इंटर OTP व्हेरीफाय SMS। तर या ठिकाणी आपल्याला OTP रिसीव झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला OTP रिसीव झालेला आहे, तर OTP आपण एंटर करू। या ठिकाणी तुम्ही जसे OTP एंटर करणार या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय ऑप्शन दिलेला आहे, व्हेरीफाय SMS OTP। तर सिम्पली आपल्याला व्हेरीफाय SMS OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही जसे व्हेरीफाय SMS OTP ऑप्शनवरती क्लिक कराल तुम्हाला पुन्हा या ठिकाणी सबमिट फॉर्म म्हणून एक ऑप्शन येणार आहे। तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किट कन्फर्मेशन रिसीव सक्सेसफुल्ली, तर ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही आपली जी किट भेटली आहे म्हणून या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे, कन्फर्म किट म्हणून। तर अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो तुम्हाला कन्फर्म केल्यावर दिसणार आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा। काही विद्यार्थ्यांना माहिती नसते की TRTIकडून कोणती अपडेट आलेली आहे आणि कोणती नाही, तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आपण। तर आय होप मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।